ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। व्यासपीठावर उपस्थित श्री विलासरावजी पाटील, प्राचार्य ऑफ दिस कॉलेज, जाधव सर, इतर मंडळी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आता सर म्हणत होते की महाराजांनी 25 वर्षामध्ये हे कसं काय सोडलं। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या देशामध्ये असे कितीतरी महापुरुष होऊन गेलेले आहेत। उदाहरणच घ्यायचं झालं तर भगवान बुद्धाचं घेऊया। सिद्धार्थ गौतम कशाची कमी होती, राजकुमार होते, सगळं राज्य मिळणार होतं आणि सगळ्या सुखसोयी उपलब्ध होत्या। पण जेव्हा सिद्धार्थ एकदा घराच्या बाहेर पडले आणि बघितलं की एक तिथे कुष्ठरोगी पडलेला आहे, विचारलं की हे काय आहे, तो म्हणे हा महारोग आहे आणि मनुष्याला काही ना काही रोग होतच असतात। पुढे गेले, एक व्यक्ती हाती काठी घेऊन चाललेला होता। हे काय आहे, नाही हे म्हातारपण आहे आणि सगळ्यांना म्हातारपण येतच असतं। अजून पुढे गेले तर बघितलं 4 लोक एका मृत व्यक्तीला घेऊन जात आहे। जे हे काय आहे, म्हणजे शेवटी सगळ्यांनाच मरण येणार आहे। आता ह्या 3 गोष्टी त्यांनी बघितल्या, त्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाला की प्रत्येकाला जर ह्या अवस्थांमधून जावं लागत असेल तर असा एखादा उपाय आहे का की आपण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊ शकू। आणि त्यांनी ठरवलं की नाही, आपल्याला उपाय शोधून काढलाच पाहिजे। आणि त्यांनी तो राजवाडा सोडून बोधगयेला प्रयाण केलं आणि तिथे जाऊन त्यांनी कठोर तपस्या केली। शेवटी त्यांनी निर्वाण प्राप्त करून घेतलं आणि सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध झाले। आता हा जो प्रसंग आहे बघा, त्या तरुण मुलाला हे कळलं, सर्वम दुःखम, ह्या जगामध्ये सगळे दुःखच आहे आणि दुःखाला कारण पण आहे आणि ते कारण दूर करण्यासाठी उपाय पण आहे। अष्टांगयोग त्यांनी सांगितला, तर तृष्णा सांगितली, कारण दुःखाचं कारण। म्हणजे त्या वयामध्ये त्या राजकुमारानं सगळं काही त्याग करून यावर उपाय शोधून काढला। आता आपण दररोज बघतो, लोक म्हातारे होत आहे, घरामधून आईवडिलांना काढून दिला जात आहे, कोणी त्यांची काळजी घ्यायला तयार नसते। दररोज आपल्या सभोवती मृत्यू फिरकत आहे, हे सगळं आपण बघतो, पण आपल्या मनामध्ये असा विचार कधीच येत नाही, कारण ते समजण्यासाठी एक बुद्धीची लेवल पाहिजे, इंटेलेक्च्युअल पातळी पाहिजे की लोकांचा अनुभव घेऊन तर आपण शिकू शकतो, पण त्या अनुभवापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे। जर सिद्धार्थ गौतमांनी ते बघितलं नसतं तर त्यांना वाटलं असतं की जीवन म्हणजे आनंदच आहे आयुष्यभर, पण त्यांना ते चित्र डोळ्यासमोर दिसलं आणि त्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाले। हे विचार असतात आपल्या मनामध्ये सुरू होत नाही। अशा उपनिषदांमध्ये कितीतरी गोष्टी आहे। नचिकेता नावाचा एक लहान 11 वर्षाचा मुलगा, तर तो यमराजाकडे जातो आणि प्रश्न विचारतो की गुरुदेव मला सांगा की मनुष्य मेल्यानंतर काय होतं। काही लोक म्हणतात की तो आहे आणि काही म्हणतात की नाही, सगळं काही संपलं, आता काय खरं आहे हे मला सांगा। यमराज खूप परीक्षा घेतात, अरे तू लहान मुलगा आहेस, तुला हे काय कळणार आहे, तुला काय पाहिजे ते सांग, तुला पैसा देतो, जमीन देतो, ऐश्वर्य देतो, रथ देतो, तुला जे भोग इथे मिळत नाही ते सगळे स्वर्गातले भोग तुला देतो,
सगळं काही माग, पण हे विचारू नकोस. तो मुलगा म्हणतो की मला काहीही नको आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे मला सत्य जाणून घ्यायचं आहे. हे जग खरोखरच सत्य आहे का? मग सत्य आहे तर मनुष्य मेल्यानंतर मग काय होतं? म्हणजे ह्या जगाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला वाटतं की हे जगच खरं आहे. पण आपले सगळे संत म्हणतात की हे जग खरं नाही, याला खरं अस्तित्वच नाही. ह्या जगामध्ये सगळे दुःखच दुःख आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. पण या सुखाच्या आशेनं आपण या जगामध्ये खोट्या आनंदाच्या मागे धावत असतो, सुखाच्या मागे धावत असतो आणि शेवटी आपल्याला आढळतं की आपण ज्यासाठी आयुष्य गमावलं त्यामुळे आपल्याला काहीच प्राप्त झालं नाही. आता जग सोडायची वेळ झालेली आहे. तेव्हा मग मरणाचं भय वाटतं की आता जग सोडायचं आहे आणि आपण तर काहीही तयारी केलेली नाही. हे जग सोडण्यापूर्वी तयारी करावी लागते, कारण तो प्रवास फार लांबचा आहे. आपण या जगामध्ये प्रवास करतो, पण शरीर सोडल्यानंतरचा प्रवास, त्या प्रवासासाठी आपण काय तरतूद करून ठेवलेली आहे? काही शिदोरी आपल्याकडे आहे का? काही पुण्यकर्म पाठीची आहे का? आणि आपण या जगामध्ये काहीही केलं नाही, काहीही पुण्यार्जन करण्याचा प्रयत्न केला नाही आणि असंच जर जग सोडलं तर शेवटी आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो. कारण 84 लक्ष योनी आहे, त्यामध्ये ही एक मनुष्य योनी आहे. या मनुष्य योनीमध्ये मनुष्याला स्वतःची प्रगती करून घेण्याची संधी आहे. बाकी 84 लक्ष योन्यामध्ये पशु पक्षी किडे माकुडे हे सगळे आहे. आता त्या जन्मामध्ये प्रगती करून घेण्याची काहीही सोय नाही. त्यांना जसं आहे तसंच राहावं लागतं, तसंच मरावं लागतं. पण हा असा एक जन्म आहे मनुष्य जन्म की मनुष्यानं कितीही वाईट कर्म केलेली असेल, कितीही पाप कर्म केलेली असेल, पण त्यानं ठरवलं की नाही आता आपल्याला हे सगळं सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला नवीन मार्गाचं आचरण करायचं आहे, तर तो होऊ शकतो, महान होऊ शकतो. तर रत्नाकरने किती खून केले, दरोडेखोर होता, लोकांना लुटलं आणि तो रत्नाकर पुढे तपस्या करून ऋषी वाल्मिकी झाला. म्हणजे रत्नाकरचा वाल्मिकी होऊ शकतो हे फक्त मनुष्याला शक्य आहे, बाकी कोणत्या जन्मामध्ये शक्य नाही. तेव्हा भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, भगवंताने आपल्याला मन दिलेलं आहे, भगवंताने शरीर दिलेलं आहे. याचा कसा उपयोग करून घ्यावा हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये विवेक नाही. आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे, ती खरी बुद्धी आहे. नाहीतर जास्त मार्क मिळवणं म्हणजे काही तो बुद्धिमान नाही आहे. एखादा खूप हुशार असेल, जास्त मार्क मिळत असेल, त्यामुळे तो बुद्धिमान होऊ शकत नाही. तर बुद्धिमान खरा कोण आहे? की जो ठरवू शकतो की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे. आता बघा ते दोघं मुलं मागे बसलेले आहे, काळा शर्ट आणि पांढरा शर्ट. आता त्यांना तुम्ही बुद्धिमान म्हणाल का? कारण ते इथे बसलेले आहे आणि मला सगळेजण दिसू शकतात. असं नाही काही 500 विद्यार्थी बसलेले आहे आणि पाहुण्यांच्या समोर बसून ते दोघंही गप्पा मारत आहे, म्हणजे यांची बुद्धी 0% आहे. आता याला आपण म्हणतो मूढ. 4 प्रकारचे मनं असतात: मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. मूढ म्हणजे तामसिक, क्षिप्त म्हणजे रेस्टलेस, म्हणजे 1 मिनिटही शांत बसू शकत नाही. बरेचदा विद्यार्थी कॉलेजमध्ये बसून आपल्या सेलफोनवर व्हॉट्सॲप बघत असतात. म्हणजे बघा, तेवढा वेळसुद्धा त्यांना गप्प बसून ऐकता येत नाही. जर आपल्या मनाची ही अवस्था असेल, आपण जर 5 मिनटंसुद्धा शांत बसू शकत नसू आणि आपण जर खूप मोठमोठे स्वप्न बघत असू, तर ते सगळे स्वप्न काहीही कामाचे नाही. कारण ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? मन पाहिजे. ज्या मनाद्वारे तुम्ही यश मिळवणार आहे ते मन कसं शार्प पाहिजे. स्वामीजींनी 30 वर्षामध्ये सगळं अध्ययन केलं. असा एकही विषय नव्हता की जो त्यांना माहिती नव्हता. इतिहास, भूगोल, इंग्लिश आणि सगळ्या शास्त्रांची माहिती, बायबलची माहिती, एवढं सगळं ज्ञान त्यांनी 30 वर्षामध्ये कसं संपादन केलं? कारण प्रचंड मनाची एकाग्रता होती. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे,
To me, the very essence of education is concentration of mind, not the collecting of facts. शिक्षणाचा सार म्हणजे मनाची एकाग्रता, नुसती माहिती गोळा करणं नाही. माहिती गोळा तर तुम्ही इंटरनेटवरून भरपूर करू शकता, पण ते काही खरं शिक्षण नव्हे. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेमध्ये होते आणि एकदा ते एका पुलावरून जात होते. त्या पुलावर 4 विद्यार्थी किंवा तरुण मुलं ते शूटिंगची प्रॅक्टिस करत होते. खालून नदी वाहत होती. त्या नदीच्या पाण्यामध्ये एक दगड होता आणि त्याला 4 टरफलं, अंड्याची टरफलं अडकलेली होती आणि ती मुलं त्या टरफलावर नेम मारत होते, पण कुणाचाही नेम लागत नव्हता. ते बघून स्वामीजी हसले. तेव्हा त्या मुलांना खूप राग आला. म्हणे, स्वामीजी तुम्ही हसले. त्यांना म्हटले, हा तरुण याला काय कळतं? म्हणे, एवढं सोपं नाही आहे हे नेम मारणं, एवढं सोपं नाही आहे. ने तुम्ही आम्हाला हसतात, तुम्ही करून दाखवा बरं. स्वामीजीने ती बंदूक हातात घेतली आणि 4 नेम मारले आणि 4 नेममध्ये 4च्या 4ही टरफलं फोडून टाकली. त्या मुलांना आश्चर्य वाटलं. म्हणजे स्वामीजी तुम्ही खूप मोठे नेमबाज दिसता, तुम्ही बरेच वर्ष प्रॅक्टिस केली असेल. स्वामीजी म्हणाले की पहिल्यांदा मी हातामध्ये बंदूक घेतलेली आहे, याच्यापूर्वी मी कधीही अभ्यास केलेला नाही. तर म्हणे, हे तुम्हाला कसं शक्य झालं? मनाच्या एकाग्रतेमुळे. जर आपण मन एकाग्र करून जर नेम मारला तर तो लागणारच. म्हणून जे शूटर असतात, जे प्रॅक्टिस करतात, त्यांना खूप मन एकाग्र करावं लागतं, श्वास रोखावा लागतो, तेव्हा ते नेम मारतात. म्हणजे जीवनामध्ये कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर मन एकाग्र झाल्याशिवाय आपण ती करू शकत नाही. नाहीतर क्लासरूममध्ये विद्यार्थी बसलेले असतात, त्या 4 प्रकारचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी असतात की जे सांगितलं ते उलटं समजतात, काही विद्यार्थी असतात की ते 50% समजतात, काही विद्यार्थी असतात की त्यांना सगळं काही समजतं. आता हे सगळं कशामुळे? मनामुळे. एकदा शिक्षक क्लासरूममध्ये आला. त्याला वाटलं की आजकाल मुलं खूप व्यसनाधीन होत आहे, म्हणून त्यांना ठरवलं की आपण प्रात्यक्षिक करून दाखवायचं, एक्सपेरिमेंट, म्हणजे मुलांना लवकर समजेल. एक ग्लास आणला, ग्लासमध्ये दारू होती आणि एका पुडीमध्ये त्यांना काही किडे आणले आणि अशी जी दारू सगळ्यासमोर धरली, ते किडे त्यामध्ये टाकले. 2 मिनिटामध्ये सगळे किडे तडफडून मेले. मग त्या शिक्षकाने विचारलं, बघितलं मुलांनो, मागच्या बेंचवर 2 जण होतेच, तुम्हाला काय धडा मिळाला, यापासून तुम्ही काय शिकले? म्हणे, सर आज तुम्ही खूप सुंदर प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. ने काय दाखवलं? मी दररोज सकाळी दारू प्यायला तर पोटातले सगळे जंतू मरतात. आता बघा, त्याला उलटच समजलं. म्हणजे शिक्षकाला सांगायचं काय होतं आणि त्या मुलांना समजलं काय. जे बरेचदा आपण उलटाच अर्थ काढतो, म्हणजे सरळ अर्थ काढतच नाही. त्याला सांगायचं होतं की आरोग्याला किती हानिकारक आहे दारू पिणं, हे त्याला सांगायचं होतं. पण त्या मुलांना वाटलं की पोटातले जंतू मेल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होईल. म्हणजे अशा प्रकारचे विद्यार्थीसुद्धा क्लासमध्ये असतात आणि म्हणून त्यांना 25% 30% मार्क मिळतात. तर काय करणार? भगवंताने त्यांना बुद्धीच दिलेली नाही, त्यांना मठ्ठच केलेलं आहे आणि 10 वेळा सांगूनसुद्धा समजत नाही. आमच्या इथे पण बालक संघ आहे, सगळे क्लबमधले मुलं येतात बालक संघामध्ये. आता काही इतके ढ असतात की त्यांना कितीही सांगा काही डोक्यात शिरत नाही. कसे तरी 10वी पास होतात. म्हणजे आम्ही करतो प्रयत्न करून 10वी पास त्यांना करून देतो आणि मग ड्रायव्हर किंवा कुठेतरी काहीतरी काम करतात आणि पोट भरतात. आता कितीही प्रयत्न करून आता त्याला भगवंताने बुद्धी दिलेली नाही आहे. आता त्याला त्याच्या डोक्यामध्ये काही शिरतच नाही आहे आणि जे काही शिरतं आहे ते सगळं उलटं शिरतं आहे. तर शिक्षक तरी काय करणार? शिक्षक आपल्या परीने प्रयत्न करतात, पण शेवटी त्यांना दिसतं की या मुलाला आपण काहीच करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये एकतर शिकण्याची इच्छा नाही आणि मन एवढं डल आहे की काहीही आतमध्ये प्रवेश करत नाही. असे लोक काय चिंतनशील होणार? असे लोक काय वैज्ञानिक होणार? असे लोक काय आध्यात्मिक होणार? कारण त्यांच्यामध्ये ती क्षमताच नाही आणि हळूहळू आज आपण ती क्षमता गमावून बसलेलो आहे.
एवढं आळशी झालेलो आहे, म्हणजे प्रयत्न करण्याची इच्छा नसते, मेहनत करण्याची इच्छा नसते. आणि आळशी तर आहेच, आणि पुन्हा त्यापेक्षा जास्त म्हणजे मन खूप चंचल झालेलं आहे. इंटरनेटमुळे एक दिवससुद्धा आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही, एवढा आपण ॲडिक्ट झालो आहे. पूर्वी ड्रग्स आणि वाईन याचं ॲडिक्शन होतं, आता इंटरनेटचं पण ॲडिक्शन वाढलेलं आहे. काल मी नॅचरोपॅथी कॉलेजमध्ये गेलेलो होतो, तेव्हा तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही आता एक नवीन विभाग सुरू केला आहे, तर हे इंटरनेट ॲडिक्शन कसं कमी करायचं. म्हणजे 7 दिवस आम्ही मुलांना इथे ठेवतो आणि 7 दिवस त्यांना मुळीच फोन देत नाही. आणि आईवडिलांना पण आश्चर्य वाटतं की 7 दिवस आमची मुलं फोनशिवाय कशी राहू शकली, 1 मिनिटही राहू शकत नाही. एकदा मी गाडीमध्ये प्रवास करत होतो आणि तो लहान मुलगा रडत होता. आईवडिलांनी त्याला सेलफोन देऊन टाकला. आता बघा, त्या मुलाला गप्प करण्यासाठी आईवडिलांनी त्याला सेलफोन दिला. तो आपला सगळे कार्टून सगळं काही बघतो आहे आणि शेवटी तो झोपला आणि झोपेमध्ये किंचाळू लागला. आई म्हणे काय झालं. नाही, मला वाघ दिसते, सिंह दिसते, सर्प दिसतात. आता दिवसभर जर त्याच गोष्टी बघितल्या असेल तर स्वप्नामध्ये काय दिसणार. म्हणजे मनावरती तसे संस्कार पडत असतात. आपण जे काही बघतो, जे काही ऐकतो, जे काही करतो, त्या सगळ्याचे मनावरती संस्कार पडतात. म्हणून तर गांधीजी म्हणायचे ना, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरी है बुराई मेरे दोस्तो. तर या जगामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही आहे. आपल्याला जे काही चांगलं आहे ते घ्यायचं आहे आणि जे वाईट आहे ते सोडून द्यायचं आहे. आता हा विवेक जर आपल्यामध्ये नसेल तर आपण आपल्या मनाला काय करू, डस्टबिन करू, कचरापेटी करू. म्हणजे सगळा कचरा त्यामध्ये भरत राहू. कचरा भरणं सोपं आहे, पण तो कचरा काढून टाकणं तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे हे जे व्यसनं असतात ते एवढे मजबूत असतात की आपण कितीही प्रयत्न केले तरी ते व्यसन आपण सोडू शकत नाही. एक मुलगा आहे, तो आमच्याकडे, तो कॉलेजमध्ये गेल्यापासून ड्रग घ्यायला सुरुवात केली. आता त्याला हॅल्युसिनेशन, काय काय विचित्र गोष्टी दिसतात, व्हर्च्युअल, तो रियालिटीमध्ये नसतोच. आणि शेवटी एकटाच मुलगा आहे, आईवडिलांना खूप काळजी आहे, तरी तो सोडू शकत नाही. आणि 3 वेळा त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. अशा प्रकारचं त्याचं म्हणजे वागणूक आहे अशा प्रकारची. 3 वेळा त्याला नोकरी मिळाली, पण कुठेही नोकरी टिकवू शकला नाही. म्हणजे बघा, तरुणांना कळलं पाहिजे की आपलं हित कशामध्ये आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली अँड स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन. जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणारं असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग केला पाहिजे. पण आपल्याला ह्या गोष्टी दुर्बल करत आहेत हेच आपल्याला कळत नाही. आपण नुसतं पाश्चात्यांचं अनुसरण करतो, ते करतात म्हणून आपण करतो. आता त्यांचा देश अतिशय थंड आहे, त्यामुळे त्यांना कदाचित दारूची गरज असेल. आपल्या देशामध्ये काही गरज नाही, एवढी थंडी नाही आहे, तरी त्यांचं अनुसरण करून आपल्याला पण ते व्यसन जडलेलं आहे. आणि ब्रिटिशांनी दारूच्या बाटल्या सोडून ते गेले आणि आपल्याला व्यसनाधीन करून टाकलं. म्हणजे आपण आपली संस्कृती, आता बघा, वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेली एक परंपरा आहे. आता ही परंपरा सुरू केल्यामुळे वारकरी संप्रदायाचे लोक कधीही दारू पित नाही. आता आजकाल पित असेल ते कोणाला माहिती, पण ते माळ घेताना ठरवतात की दारू पिणार नाही, नॉनव्हेज खाणार नाही. म्हणजे असे निर्बंध त्यांच्यावर लादले जातात, कारण ही संतांनी सुरू केलेली परंपरा आहे. त्या परंपरेमुळे कुठेतरी आपल्यावर निर्बंध बसतो आणि आपण स्वैराचार करू शकत नाही, जसं पाहिजे तसं वागू शकत नाही. तर ह्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले की आपण योग्य मार्गानं कसं जावं, आपण आपलं चांगलं चारित्र्य कसं घडवावं. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करत नाही. आपल्याला शरीर, मन आणि वाणी ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आता या 3 गोष्टींचा उपयोग कसा करावा. जर चांगला उपयोग केला तर आपलं चारित्र्य निर्माण होईल, जर त्याचा दुरुपयोग केला तर आपण खाली जाऊ, आपलं पतन होईल. तेव्हा इथे विवेक पाहिजे. ते शरीराद्वारे काय केलं पाहिजे, शरीराला सुदृढ ठेवलं पाहिजे, कारण हे शरीरच आपल्याला जीवनामध्ये यश मिळवून देणार आहे. आपण जर आरोग्याची काळजी घेतली नाही, आपण व्यसनाधीन झालो, खूप लोभी झालो, त्यामुळे काही आळस येईल, खूप खाल्लं,
म्हणजे अशा प्रकारे आपण जर शरीराची काळजी घेतली नाही तर आपण कोणतंही कार्य करू शकणार नाही आणि आपण दुर्बल होऊ, आपल्याला नेहमी भीती वाटेल. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी तरुण पुढे आले. त्यामुळे सुभाषचंद्र बोस होते, लोकमान्य टिळक, निवेदिता, अरविंद. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी बघा काय केलं. ही गावामधली मुलं सगळी शेतकऱ्याची मुलं आणि त्यांच्यामधून त्यांनी त्यांचे मावळे तयार केले. म्हणजे ते मावळे शक्तिशाली होते म्हणून ते युद्ध करू शकले आणि हिंदवी राज्य स्थापन करू शकले. आता जर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जर तरुण असे दुर्बल असते, व्यसनाधीन असते तर ते युद्ध करू शकले असते का आणि आपल्या शत्रूला हरवू शकले असते का? कधीच नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली मावळे तयार केले. आता आपल्याला ते तशा प्रकारचे मावळे व्हायचे आहे. बघा स्वामी विवेकानंद कसे होते, दररोज व्यायाम करायचे, शारीरिक मानसिक दृष्टीने फिट होते म्हणून ते एवढं कार्य करू शकले आणि ते शेवटपर्यंत दंड बैठक करायचे, डंबेल करायचे. म्हणजे ते म्हणायचे की युवकांचा प्रमुख प्रॉब्लेम म्हणजे काय आहे, ती दुर्बलता आणि ती म्हणजे शारीरिक दुर्बलता. म्हणून ते म्हणायचे की मसल्स ऑफ आयरन अँड नर्व्स ऑफ स्टील. आपल्याला तरुण कसे पाहिजे, शक्तिशाली तरुण पाहिजे. स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. म्हणजे सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता हाच मृत्यू आहे. तेव्हा आपल्याला जर सामर्थ्यशाली व्हायचं असेल तर कमीत कमी आपण आपल्या शरीराची तरी काळजी घेतली पाहिजे आणि व्यसनाधीन होऊन आपलं आरोग्य नष्ट करायला नको. युवक बघा, आता युवकासारखे तर ते दिसले पाहिजे, चेहऱ्यावर तेज आहे, मनामध्ये उत्साह आहे, हे जे काही गुण आहे, मी एक कविता लिहिली आहे त्यावर. तर हे जर गुण नसेल युवकांमध्ये तर त्याला आपण युवक म्हणू कसं शकणार. युवक म्हणजे शक्तिशाली पाहिजे, त्याचं मन एकाग्र पाहिजे, त्याच्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे, त्याच्यामध्ये दृढ निश्चय पाहिजे की मी जे ठरवलेलं आहे चांगलं आहे ते मी करणारच. असं नाही की आपल्याला माहिती नसते, आपल्याला माहिती असते की ह्या गोष्टी वाईट आहे आणि ह्या गोष्टी चांगल्या आहे, पण आपण वाईट सोडू शकत नाही आणि चांगलं करू शकत नाही कारण आपल्यामध्ये विल पॉवर नसतं, आपल्यामध्ये इच्छाशक्ती नसते. आणि जर आपल्यामध्ये विल पॉवर नसेल, दृढ निश्चय नसेल की मी हे करणारच, त्याशिवाय आपण कधीही चांगल्या गोष्टी करू शकणार नाही. आपण कितीदा ठरवतो की सकाळी उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, थोडं ध्यान केलं पाहिजे, पण आपण करत नाही. म्हणजे आपला टाईम मॅनेजमेंट कसा करायचा, कारण वेळ आपल्याला मर्यादित आहे, प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. ह्या दिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रगती कशी करून घ्यायची. आपण जर आपला वेळ नुसत्या गप्पामध्ये, अड्डा मारण्यामध्ये, मनोरंजनामध्ये जर खर्च करत असू तर आपल्याला देशासमोरच्या समस्या सोडवायच्या आहे, आपल्याला जीवनामध्ये ध्येय प्राप्त करून घ्यायचे आहे, तर हे शक्य आहे का. तेव्हा कितीतरी वेळ आपण व्यर्थ खर्च करत असतो कारण आपल्याकडे वेळापत्रकच नसते. टाईम टेबल पाहिजे की कोणत्या वेळेस मी काय केलं पाहिजे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याप्रकारे आपण आपली दिनचर्या केली पाहिजे, त्याप्रकारे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे बाकी गोष्टींमध्ये आपला व्यर्थ वेळ खर्च होणार नाही. आता ह्या साध्या साध्या गोष्टी जर युवकांना कळत नसेल तर या गोष्टी त्यांना सांगण्याची गरज काय, नाही कोण सांगणार. तेव्हा घरी आईवडिलांना वेळ नसतो संस्कार द्यायला. आईवडिलांनी लहानपणापासून जर चांगले संस्कार दिले तर मुलं बिघडणारच नाही, पण आईवडील त्याकडे दुर्लक्ष करतात. जरी म्हटलं आहे मातृदेवो भव पितृदेवो भव, आई आणि वडील देवाप्रमाणे आहेत, पण ते देवाप्रमाणे कार्य करत नाही. ते म्हणतात की अरे त्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही, अभ्यास कर अभ्यास कर. आता अभ्यास करून काय, पैसे बनवणारी एक मशीन तुम्हाला तयार करतात, मनी मॅन्युफॅक्चरिंग मशीन. तुमचा आंतरिक विकास काहीही होत नाही. तुमच्यामध्ये दया नसते, करुणा नसते, प्रेम नसते, सेवाभाव नसतो, भक्ती नसते, मनामध्ये एकाग्रता नसते, बुद्धीमध्ये विवेक नसतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या काही तुम्हाला शिकवत नाही. तुम्हाला फक्त विषय कसा माहिती करून घ्यावा आणि जास्त मार्क कसे मिळवावे, पण जीवन कसं जगलं पाहिजे हे जीवन जगण्याची कला तुम्हाला काही शाळा कॉलेजमध्ये शिकायला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचावी लागेल, आपल्या बुद्धीचा विवेक वाढवावा लागेल. जर विवेक नसेल तर बघा मी काय सांगितलं, काय हाल होतात आपले. एकदा गुरुनी सांगितलं
की बघा मित्रांनो, सगळ्यामध्ये भगवंताचा वास आहे. तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अवती भवती असून दिशेना शोधिशोचा आकाशी. तेव्हा भगवंत सगळ्यामध्ये आहे, आपल्यामध्ये पण आहे, आपल्या हृदयामध्ये पण आहे, तो पशु पक्षी प्राणी सगळ्यामध्ये आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या तोंडून वेद वदवू शकले. त्या रेड्यामध्ये पण त्यांना तो भगवंत ते ब्रह्म दिसलं, म्हणजे तो सगळ्याच्या अंतर्यामी आहे. आता गुरुने सांगितलं की बघा भगवंत सगळ्यामध्ये आहे, म्हणून आपण कुणालाही इजा करू नये, कुणालाही त्रास देऊ नये. कारण इतरांना त्रास देणं म्हणजे भगवंताला त्रास देणं आहे. तर आपण हे सगळं सोडून दिलं पाहिजे. शक्य झालं तेवढी आपण इतरांना मदत केली पाहिजे. असं जरी सांगितलेलं असलं तेव्हा गुरुने शिष्यांना सांगितलं की तुम्ही कुणालाही त्रास देऊ नका. बसा बसा, लवकर बसा. तर मी सांगत होतो की आपल्यामध्ये विवेक कसा पाहिजे, म्हणजे आपल्याला जे सांगितलं त्याचा नीट अर्थ आपल्याला कळला पाहिजे. जर नीट अर्थ कळला नाही तर आपण ऐकूनसुद्धा त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. तेव्हा गुरुने शिष्यांना सांगितलं की बघा सगळ्यामध्ये भगवंत असतो, म्हणून आपण सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे, कुणालाही इजा करू नये, त्रास देऊ नये, हे असं सांगितलं. आता हे तर बरोबरच आहे. आणि हे तीनही विद्यार्थी जंगलामध्ये गेले. ते लाकडं जमा करत होते, कारण त्यावेळेस ब्रह्मचर्य आश्रम जंगलामध्ये असायचे आणि ते त्यांना होम करायला वगैरे, यज्ञ करायला वगैरे लाकडं लागायची. ते लाकडाची पेंडी डोक्यावर घेऊन निघाले तिने आणि रस्त्याने जात आहे आणि मागून एक पागल हत्ती येत आहे. आता त्या हत्तीवरती माहूत बसलेला आहे. तो माहूत जोराजोरामध्ये ओरडून सांगतोय की अरे पळा पळा, रस्ता खाली करा, कारण हा पागल हत्ती आहे, तर हा हत्ती तुम्हाला इजा करू शकतो. आता त्यामधले दोघंजणं पळून गेले. तिसरा मात्र तिथे उभा राहिला. तो म्हणाला की गुरुनी तर सांगितलेलं आहे की सगळ्यामध्ये भगवंत आहे, मग या हत्यामध्ये पण भगवंत आहे, मग आपण कशाला पळून जायचं. तो उभा राहिला. शेवटी तो हत्ती आला, त्याला सोन्यामध्ये पकडलं आणि एका बाजूला फेकून दिलं. आता सगळे त्याचे हाडं मोडले, इंजुरी झाली. गुरु आले, शिष्य आले, त्याला आश्रमात घेऊन गेले. त्यानंतर त्याला दूध वगैरे पाजून त्याला होश आला. मग गुरुने विचारलं, अरे बेटा तुला काय झालं. म्हणे हे तुझे दोन मित्र पळून गेले, तू का नाही पळून गेला. तर म्हणे गुरुदेव तुम्हीच तर सांगितलं होतं की सगळ्यामध्ये भगवंत आहे, मी बघितलं की त्या हत्यामध्ये पण भगवंत आहे, मग मी कशाला पळू. अरे म्हणे मूर्खा, तुला एवढं कळलं नाही. मी तुला सांगितलं की सगळ्यामध्ये भगवंत आहे. त्या हत्यावरती माहूत बसलेला होता. तो माहूत सांगत होता की हत्ती पागल आहे, पळा, रस्ता सोडा. त्या माहूतामध्ये का नाही भगवंताला बघितलं. त्याच्यामध्ये पण भगवंत होता ना, आणि तो भगवंत सांगत आहे की हत्ती पागल आहे. त्याच्यामध्ये तुला भगवंत दिसला नाही, फक्त हत्यामध्येच दिसला. म्हणजे भगवंत सगळ्यामध्ये आहे. तरी पण वाईट लोकांपासून आपण दूरच राहिलो पाहिजे. आपल्याला सांगणारे असतात की अरे वाईट संगत करू नका, संगतीचा परिणाम फार वाईट होत असते. कारण आमच्या इकडे एक विद्यार्थी आला होता, तो चंद्रपूरकडल्या भागातला होता, आदिवासी भागातला होता, गरीब होता. आणि तो आला आणि म्हणे मी इथे एका हॉटेलमध्ये काम करतो, माझी इच्छा शिकायची खूप आहे, मला ॲनिमेशन करायचं आहे, डिग्री घ्यायची आहे. मी डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतली, पण डिप्लोमा मिळून काही उपयोग नाही, डिग्री पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, तू मठामध्ये राहा, तुला आम्ही सगळी मदत करू, कारण त्या भागातला आदिवासी भागातला आहे, तुला मदतीची गरज आहे, तू मठामध्ये राहा, तुझी सगळी फी आम्ही भरू, काही काळजी करू नको. आणि त्याची आम्ही फी भरायला लागलो, तर मठामध्ये राहू लागला. आणि राहणं जेवण वगैरे सगळं काही फ्री, त्याची फी पण आम्ही भरायचो. तो 2 घंटे व्हॉलेंटिअर म्हणून थोडी सेवा वगैरे द्यायचा मठामध्ये. तर अशा प्रकारे सुरू होतं. 1 वर्ष त्यानं कंप्लीट केलं. दुसऱ्या वर्षी फीचे पैसे घेऊन गेला आणि त्यानं कॉलेजमध्ये ते पैसे भरले नाही. तो कॉलेजमध्ये जायचा नाही. विचारलं का तू कॉलेजमध्ये का जात नाही. नाही म्हणे आजकाल आमचे सगळे क्लासेस ऑनलाईन चालत असतात,
म्हणून मी घरी बसूनच ऑनलाईन क्लासेस करत असतो. आम्हाला खरंच वाटलं की ठीक असेल. मग तो गावाला गेला आणि त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही चौकशी केली. चांगलं कॉलेज होतं. तर तिथले डायरेक्टर म्हणाले की म्हणे 3 महिने झाले तो विद्यार्थी जर येतच नाही, त्यांना फी पण भरलेली नाही. आम्ही खूप वेळा फोन केला, त्याच्या घरी कोणी उचलतही नाही फोन, आणि म्हणे 3 महिन्यापासून तो ॲब्सेंट आहे. तो गावाला गेलेला होता आणि त्याला हीच झोपडपट्टीमधल्या मुलांची वाईट सवय लागली आणि तो जंगली रमी खेळायला लागला आणि काय ते शेअर बाजारमध्ये गुंतवायला लागला. असं करून करून सगळे पैसे बर्बाद करून टाकले आणि शेवटी त्याला म्हटलं की आता तुला काही मठामध्ये यायची गरज नाही. आता बघा, त्याला एवढी चांगली संधी मिळालेली होती की तो राहून डिग्री करून लाख रुपये महिन्याचे कमावू शकला असता, पण त्याच्यामध्ये विवेक नव्हता, बुद्धी नव्हती. आणि दुसरं म्हणजे आजूबाजूची जी वाईट संगत लागली. आजूबाजूच्या झोपडपट्टीच्या मुलासोबत तो जायचा, फिरायचा आणि ते संस्कार त्यांचे झाले आणि शेवटी त्यानं ही चांगली संधी जीवनामध्ये गमावून दिली. तर असं नाही की तुम्हाला कोणी मदत करत नाही, पण जर आपल्यामध्ये जर बुद्धी नसेल, काय चांगलं काय वाईट हा विचार करण्याची शक्ती नसेल, सामर्थ्य नसेल, तर आपण अशा प्रकारे संधी मिळूनसुद्धा गमावून देतो आणि मग शेवटी पश्चाताप करावा लागतो. आता तो नागपूरला काहीतरी करतो वाटते, थोडीफार कुठे नोकरी करत असेल, पण इथे जर राहिला असता, पुण्यामध्ये राहणं आणि खाणं म्हणजे तेवढं सोपं नाही. महिन्याचे 10-15 रुपये तरी खर्च करावे लागतात आणि फी भरायची म्हणजे वेगळंच. तर ही सगळी सुविधा मिळूनसुद्धा त्याला उपयोग करून घेता आला नाही. तर अशा प्रकारे युवक असतात की त्यांचा मार्ग एकदा चुकला, एकदा पाय घसरला की मग कधीही ते रस्त्यावर पुन्हा येत नाही. आईवडील त्यांना सांगतात, शिक्षक सांगतात, सगळे सांगतात, पण काही केल्या ते मग बदलत नाही. जेव्हा बांबूचं झाड छोटंसं असतं त्याला तुम्ही आकार देऊ शकता, पण ते एकदा मोठं झालं तर त्याला वाकवण्याचा प्रयत्न केला ते तुटणार. जे लहान मुलांना जर 7 वर्षापासून आपण चांगले संस्कार दिले, पूर्वी आपल्याकडे ब्रह्मचर्य आश्रम होता. 7 वर्षामध्ये मुलगा गुरुच्या आश्रमात जायचा, तिथे त्याला गायत्री मंत्र शिकवण्यात यायचा. ओम भूर्भुवः स्वः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर ह्या मंत्राचा जप केल्यामुळे त्यांची बुद्धी तल्लख व्हायची. धियो यो न प्रचोदयात् म्हणजे भगवंता माझी बुद्धी उज्ज्वल कर, प्रज्वलित कर. आणि त्यामुळे आपण म्हणतो की ब्राह्मणाची मुलं खूप हुशार असतात. का हुशार असतात? कारण 7 वर्षापासून त्यांना ते संस्कार मिळालेले असतात. संध्या, वंदनम, गायत्री वगैरे ते नियमितपणे करत असतात, म्हणून त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. आता त्यावेळेस ते फक्त ब्राह्मणांसाठी होतं. आज तर काही निर्बंध नाही, कोणत्याही जातीचे कोणत्याही धर्माचे लोक करू शकतात. विश्वामित्राने दिलेला तो गायत्री मंत्र आहे, ब्रह्मचर्यांचा मंत्र आहे. आम्ही पण ब्रह्मचर्य दीक्षा घेतली, आम्हाला पण तो मंत्र मिळालेला होता. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जर सोडून दिल्या, जे काहीही चांगल्या सवयी लावल्या नाही, तर शेवटी अशा वातावरणात आपण मोठं झालो तर मग आईवडील म्हणू शकत नाही की आमची मुलं बिघडली. कारण तुम्ही त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी काय प्रयत्न केले? तुम्ही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं, काहीही चांगल्या सवयी लावल्या नाही. आता म्हातारपणात ते तुम्हाला घरामधून काढून देते हा त्यांचा दोष नाही. तुम्हीच त्यांना कसं प्रेम करावं हे शिकवलेलं नाही. त्यांना फक्त 5 झाला तर काय एक मोटरसायकल देणार, तुला 5 झाला तर अमुक देणार. तुम्ही त्यांना फक्त भौतिक वस्तू दिल्या, पण कधी प्रेम दिलं नाही, त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही, त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या नाही. त्याचेही परिणाम तुम्हाला आता म्हातारपणामध्ये भोगावे लागतात. मुलंसुद्धा महिन्याच्या महिन्यात तुम्हाला पाठवतील, हे घ्या 20,000 रुपये पाठवतो आम्ही, $500 आणि राहा कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये. कारण त्यांना पण आईवडिलांविषयी काहीही प्रेम नाही. आईवडिलांनी आपल्याला पैसे दिले, आपणही त्यांना पैसे पाठवून देऊ, आपल्याला जाऊन सेवा करायची गरज काय आहे? म्हणजे अशा प्रकारे आपण हळूहळू आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. जर ही संस्कृती आपल्याला टिकून ठेवायची असेल तर हे सगळे स्वामीजींचे विचार आपण घेतले पाहिजे. आपल्यामध्ये सेवाभाव आला पाहिजे. जर आपल्याला आजूबाजूला गरीब लोक दिसतात, आता आपण भाग्यवान आहोत की आपल्याला शिक्षण मिळते, असे कितीतरी या झोपडपट्टीमध्ये त्यांना शिक्षण मिळत नाही, 2 वेळा जेवायला पण मिळत नाही, पण आपल्या मनामध्ये कधीही सहानुभूती नसते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह.
जे इतरांसाठी जगत असतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. म्हणजे आपण इतरांसाठी जगायचे आहे. उद्देश काय आहे की आपल्याला सगळ्या जन्म मृत्यू जरा व्याधी ही जी बंधनं आहे ह्या बंधनातून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करून घ्यायचं आहे, मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. आम्ही इथे करतो, आम्ही पण काही पैसे घेत नाही. आम्ही सगळे काही कर्म निष्काम भावानं करतो. त्याबद्दल आम्हाला कोणताही मोबदला मिळत नाही. याला कर्मयोग म्हटलेलं आहे. जे कर्म करा पण कशाची अपेक्षा ठेवू नका. मी हे केलं तर मला काय मिळेल, मला किती पैसे मिळेल किंवा मला नाम यश सत्ता मिळेल की नाही. आम्ही या कोणत्याही गोष्टीच्या मागे धावत नाही. आपल्याला लोकांची सेवा करायची आहे एवढंच. त्या बदल्यात काही कसली अपेक्षा नाही. त्यामुळे हा योग कर्मयोग होतो. आणि अशा प्रकारे निस्वार्थ भावे कर्म केल्यामुळे आपलं मन पवित्र होतं. आपलं मन पवित्र झालं की आपल्यामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण होते. आम्ही विवेकानंदासाठी कर्म करतो म्हणजे विवेकानंद रामकृष्ण यांच्यावर भक्ती निर्माण होते आणि मग ते भक्तीमधूनच आपल्याला मुक्ती मिळत असते. भगवंताची कृपा झाली तर तो सगळं काही देऊ शकतो, पण पहिले आपण त्यांचं दास झालं पाहिजे. समर्थ रामदास होते, रामाचे दास होते. भगवंताचं दास झालं तर भगवंत सगळं काही आपल्याला देऊ शकतात, पण आपल्यामध्ये ती भक्ती असेल आणि आपण भगवंतासाठी जर कर्म करत असू तर आपल्याला मुक्तीचा मार्ग मोकळा होईल आणि आपण ह्या सगळ्या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊ शकू. मी स्वामींच्या शिकवणीवरती अनेक कविता लिहिलेल्या आहे. त्यामुळे एक छोटीशी कविता तुम्हाला सांगतो आणि आजचं माझं व्याख्यान संपवतो. ते युवकांना म्हणतात, ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी के पताका, परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. मन में साहस बाहु में शक्ति, हृदय वसाओ भारत भक्ति. भूलो नहीं तुम भारत वीर, गरीबों से खून का नाता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. रोना नाही मुलींसाठी. काही प्रॉब्लेम झाला की रडायला सुरुवात. तर स्वामी म्हणतात की वी वेप्ट इनफ, नो मोर वीपिंग. झाशीची राणी बना. रोना नाही मुलांसाठी, अब सोना नहीं. सो रोना नहीं अब सोना नहीं, अविरत आगे बढ़ जाए सब. डर नहीं है किसी शक्ति का, जब स्वामी जी हमारे नेता. जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. भारत माता की, स्वामी विवेकानंद महाराज की. थैंक यू.